पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये शेवटपर्यंत घमासान पाहायला मिळत आहे। विक्रम काकडेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध आहे। पुण्यात जिजाई बंगल्यावरती राष्ट्रवादीचे 4 तासांपासून मंथन सुरू आहे। अखेर संजय काकडे आणि विक्रम काकडेंच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालाय। विक्रम काकडे सुनील टिंगरे ही उमेदवारी अर्ज भरणार। दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे विधान परिषदेच्या जागेचं चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे। पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे दोघेही उमेदवार असणार आहेत का याकडे आता लक्ष असेल। आता पुण्यामध्ये नक्की काय घडतंय, विधान परिषदेच्या या रणधुमाळीमध्ये नक्की उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हा महत्त्वाचा विषय आहे। पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत कलह पाहायला मिळतो। संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे दोघेही आता उमेदवारी अर्ज भरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्याच्या या जागेचं चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे। विचारमंथन सुरू आहे राष्ट्रवादीचं जिजाई बंगल्यावरती। नेमकं काय होणार, कोणता निर्णय राष्ट्रवादीचे नेते घेतील हे आता महत्त्वाचं असणार आहे। पुण्यात जिजाई बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या बैठक सुरू आहे, मात्र त्या बैठकीत तिढा कायम असल्याचं म्हटलं जातं। पुण्याची जागा अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच प्रतिष्ठेची सुद्धा आहे, त्यामुळे विधानसभेवरती आता नक्की कुणाची वर्णी लागणार, उमेदवार कोण असणार आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये काय होईल ते चित्र लवकरच स्पष्ट होईल। थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी महत्त्वाचे उमेदवार असतात त्या ठिकाणी तसे निर्णय घ्यावे लागतात असं उमेश पाटलांनी म्हटलंय। उमेदवार फिक्स झालाय का? अरे बाहेर का आले, मग बैठक सुरू ऐका ना, उमेदवार फिक्स झालाय का? पुढची तयारीसाठी पार्टी उमेदवार फिक्स झालाय का? उमेदवार फिक्स झालाय का? विक्रम काकडेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीतूनच विरोध असल्याचं म्हटलं जातं। शेवटच्या क्षणापर्यंत हे घमासान सुरूच राहील अशा पद्धतीचं सध्याचं पुण्यातलं चित्र आहे। नक्की कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांची नावं चर्चेत आहेत। दोघेही उमेदवारी अर्ज भरणार अशा पद्धतीची देखील चर्चा आहे। नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीनं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, बैठकीमध्ये नक्की काय घडतंय आणि बैठकीमध्ये विक्रम काकडेंच्या उमेदवारीलाच कशा पद्धतीनं विरोध होतोय हे चित्र थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। आपण थेट दृश्य पाहतो आहोत पुण्यामधून। पुण्यामध्ये जिजाई बंगल्यावरती एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सहभागी आहेत। दुसरीकडे अनिकेत तटकरेंनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता शिवसेनेचे नेते देखील दिसून येत आहेत। मंत्री उदय सामंत अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता म्हणून पोहोचलेत। दुसरीकडे विक्रम काकडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय, ती दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। रायगडमधून अखेर भरत गोगावले यांनी अनिकेत तटकरेंना आपला पाठिंबा दिलाय आणि त्यानंतर अनिकेत तटकरेंचा उमेदवारीचा अर्ज मोकळा झाला। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। सुनील तटकरेंसह शिवसेनेचे नेते देखील अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता म्हणून पोहोचले।
दोन दृश्य आता आपण स्क्रीनवर पाहतो आहोत. एकीकडे विक्रम काकडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, ती दृश्य आहेत, आणि दुसरीकडे अनिकेत तटकरे हे उमेदवारी अर्ज भरतायत. विधान परिषदेची ही निवडणूक शेवटच्या क्षणाला रंजक होताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी महायुतीमध्येच रस्सीखेच होताना देखील आपण पाहतोय. त्यामुळे नक्की आता आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याकरताची वेळ आहे, आणि या वेळेपर्यंत नक्की कोणते निर्णय पुण्याकरता घेतले जातात हे महत्त्वाचं ठरेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघामधून अनिकेत तटकरेंना महायुतीनं संधी दिली आहे. तर आता पुण्याकरता म्हणून महायुती कोणता निर्णय घेणार हे महत्त्वाचं असणार आहे.